नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये। चला आपण आज बनवणार आहोत पंजाबी कढी पकोडे। चला मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते सांगते। इथे घेतलेले आहे मी 1 ते 1.5 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे सोडा, इथे घेतलेले कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून, 2 कांदे मीडियम आकाराचे बारीक कट करून घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ, हळद आणि इथं ओवा मी असा हातावरती क्रश करून टाकणार आहे ह्याच्यात। हे पहा मंडळी, आपण जे पकोडे बनवायच्यासाठी पीठ रेडी करून घेऊया। हे पहा मी याच्यामध्ये पीठ ॲड करते आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण भजीला कसं बनवतो तसं बनवून घेऊया। हे पहा मंडळी, आपलं असं पीठ भिजवून रेडी केलेलं आहे। असं ठेवायचं पीठ, आपण जसं भजीला बनवतो तसंच ठेवायचं। चला आता आपण याची भजी बनवून घेऊ। चला मंडळी, मी गॅसवरती इथं कढई ठेवून घेतलेली आहे। त्याच्यात मी तेल तापायला ठेवलं होतं, ते तेल कडकडलेलं आहे चांगलं। चला आपण आता याच्यात भजी सोडून घेऊया। हे पहा मंडळी, अशी गोल भजी सोडून घ्यायची। हे पहा मंडळी, मीडियम टू लो गॅसवरती मी अशी भजी छान अशी एका साईडने परतलेले आहेत, आपली फ्राय झालेले आहेत। चला आपण आता पलटी करूया। हे पहा मंडळी, मीडियम टू लो गॅसवरती आपली भजी छान अशी फ्राय झालेले आहेत। आता आपण ही काढून घेऊया। हे पहा मंडळी, आपले पकोडे सर्व तळून रेडी झालेले आहेत। आता हे मी काढून घेते। हे पहा 2 बॅचमध्ये मी तळून घेतलेले आहेत। हे पहा मंडळी, मी भजी सर्व फ्राय करून घेतलेले आहेत। आपले पकोडे रेडी झालेले आहेत। आपण आता कढीचं मिश्रण पाहूया। इथे घेतलेलं आहे मी 3 ते 4 बेसनाचं पीठ घेतलेलं आहे चमचे भरून। इथे घेतलेला आहे 1 मोठा कप दही घेतलेला आहे फ्रेश। इथे घेतलेलं आहे मी हळद, मीठ। इथे घेतलेलं आहे मी मेथीच्या बिया अर्धा टीस्पून घेतलेल्या आहेत। इथे घेतलेलं आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मधून उभ्या काप देऊन घेतलेल्या आहेत। इथे घेतलेल्या आहेत 4 लाल मिरच्या सुक्या। इथे घेतलेलं आहे 1 टीस्पून अद्रक लसूण पेस्ट। इथे घेतलेलं आहे 1 काडी कढीपत्त्याची। चला आपण आता कढीसाठी मिश्रण बनवून घेऊया। या पिठामध्ये इथं आपण दही टाकून घेऊया। हे हळद आणि मीठ। आता हे पूर्ण असं याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं, पूर्ण असं फेटून घ्यायचं। हे पहा मी याच्यामध्ये पूर्ण असं फेटून घेतलं आहे। यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत पिठाच्या। आता आपण गरजेनुसार पाणी ॲड करून फेटून घेऊया, थोडं थोडं टाकून याच्यामध्ये। हे पहा मंडळी, या ग्लासने मी 1 ग्लास ह्यात पाणी टाकलेलं आहे आणि हे आपलं मिश्रण हे बघा असं झालेलं आहे। आणि हे शिजल्यावर अजून दाटसर होतं, त्यामुळे थोडं पातळच ठेवायचं आता। चला आपण आता फोडणीकडे वळूया। हे पहा, ह्याच्यात टाकते मी अर्धा टीस्पून मोहरी, हे पहा आपली मोहरी चांगली तडतडलेली आहे। कढीला जर मोहरी तडतडली तरच चांगला तडका बसणार आहे। हे पहा मी याच्यात टाकते जिरे, जे लाल सुक्या मिरच्या घेतल्या होत्या त्या, मिरच्या थोड्या परतून घेऊया याच्यात तेलात। कढीपत्ता, मेथी दाणे, गॅस मीडियम करूया। लसूण अद्रकची पेस्ट,
हे पहा मीडियम ते लो गॅसवरती हा मसाला छान परतून घ्यायचा. मसाला आपला छान परतलेला आहे. आता आपण याच्यात टाकूया जे कढीसाठी मिश्रण बनवलं होतं ते टाकूया. असं गॅस मीडियम ठेवायचा, नाहीतर आपलं हे मिश्रण फाटण्याची शक्यता असते. हे पहा, आपल्याला गरज वाटली तर थोडं पाणी ॲड करायचं ह्याच्यात. मीडियम गॅसवरतीच याला एक उकळी काढायची आणि हे मिश्रण सारखं असं ढवळत राहायचं, त्यामुळे आपली कढी फाटणार नाही. हे पहा मंडळी, मी हे भांडं धुवून अजून थोडं पाण्याची मला आवश्यकता वाटत आहे, म्हणून मी अजून थोडं पाणी ॲड करत आहे याच्यामध्ये. हे पहा मंडळी, आपली कढी छान अशी उकळलेली आहे. हे पहा, आपल्या कढीला छान अशी उकळी बसलेली आहे. हे पहा, मी जी हिरवी मिरची ठेवली होती ती टाकून घेत आहे वरून. फोडणीमध्ये टाकायची असेल तर फोडणीमध्ये पण टाकू शकता. मी वरून हिरवी मिरची टाकली कारण की ती फोडणीमध्ये टाकल्यावर जास्त असं म्हणजे नरम नरम पडते. मला ही अशी कच्ची कच्ची खायला आवडते, म्हणून मी वरून हिरवी मिरची टाकली. हे पहा मंडळी, आपली कढी फाटलेली नाही, काही नाही, अशी उकळ्या मारत आहे. याच्यामध्ये पकोडे सोडून घेऊया. हे पकोडे खायच्या अगोदर एक 5 मिनिटं याच्यामध्ये टाकून ठेवायचे, म्हणजे छान असे डीप होतात. हे पहा, आपण असं पूर्ण हलवून घेऊया. याच्यामध्ये किती छान टेक्स्चर आलं आहे बघा आपल्या कढीला. आता आपण याच्यावरती लाल मिरचीचा तडका मारणार आहे. हे पहा, मी इकडे तडक्याची तयारी करते, तोपर्यंत 5 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया. हे पहा मंडळी, मी इकडे एक छोटी कढई ठेवून घेतलेली आहे. माझ्याकडे तडका पॅन नाही आहे, म्हणून इथे मी टाकते 1 पळी तेल, तुमच्या मिरची पावडर, आणि असं छान हलवून घेऊया. हे गॅस बंद करूया आणि इकडचं आपलं हे झाकण काढून घेऊया आणि हा तडका याच्यावरती टाकून घेऊया. हे पहा, काय छान टेक्स्चर आलं आहे आपल्या कढीला. ही कढी तुम्ही भातासोबत सर्व करू शकता गरम गरम. कढी आपली छान बॉईल झालेली आहे. याच्यात आपण कोथिंबीर टाकूया, छान अशी फ्रेशवाली. हे पहा मंडळी, आपली छान अशी कढी रेडी झालेली आहे. ही आपण भातासोबत सर्व करू शकता आणि सोबत पापड. अरे वा, काय मस्त टेस्ट येणार आहे आज जेवणाला. जर तुम्ही काही भाजी वगैरे काही घरात नसली, बनवायचा कंटाळा आला असेल, तर अशी कढी आणि असा भात पापड बनवून खाऊ शकता. हे पहा मंडळी, जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरगुती स्वाद या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.